Problem 1. Two numbers differ by 3. The sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. आपल्याला ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय म्हणू, लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. आणि या दोघांचं डिफर म्हणजे डिफरन्स किती आहे, 3 आहे. म्हणजे पहिल्या कंडिशननी इक्वेशन काय होईल, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. याचं डिफरन्स 3. हे झालं इक्वेशन 1. आणि काय म्हटलं आहे, ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. म्हणजे ग्रेटर नंबरची थ्राईस करायची आहे, स्मॉलर नंबरची ट्वाईस करायची आहे आणि यांची सम दिली आहे आपल्याला 19. हे झालं इक्वेशन 2. आता हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आहे. तर याला आपल्याला सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढावं लागेल. तर काय करावं लागेल, कोएफिशियंट सारखे करावं लागतील. एक तर एक्सचे कोएफिशियंट सारखे करा, नाही तर वायचे. इथे बघा साईन चेंज आहे, प्लस मायनस. तर आपण वायचे कोएफिशियंट सारखे करू. तर इथे 2y आहे, तर इक्वेशन 1ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर इथे -2 आहे आणि +2y आणि -2y कॅन्सल झाले की एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. तर इक्वेशन 1ला आपण कितीनी मल्टिप्लाय करू, 2नी मल्टिप्लाय करू आणि मग इक्वेशन 1 + 2 दोन इक्वेशनची ॲडिशन करू. तर इक्वेशन 1ला आपण 2नी मल्टिप्लाय करून लिहिणार आहे. इक्वेशनला कोणत्याही नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर याला 2नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2x मायनस वायला मल्टिप्लाय केलं तर 2y इज इक्वल टू 3 × 2 6. आणि इथे काय होईल, सेकंड इक्वेशन 3x + 2y इज इक्वल टू 19. आणि आता आपल्याला याची काय करायची आहे, ॲडिशन. हे मायनस आहे, तर -2y आणि +2y कॅन्सल होईल. 2x + 3x याची सम किती होऊन जाईल, 5x. आणि 19 आणि 6 याची सम होऊन जाईल 25. मग x इज इक्वल टू काय होईल, 25 अपॉन न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये येऊन जाईल. आणि मग येऊन जाईल x इज इक्वल टू 5 × 5 = 25 5. मग एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये ठेवा, नाही तर 2मध्ये ठेवा, आपल्याला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण इक्वेशन 1मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 आपलं काय आहे, x - y इज इक्वल टू 3. आता इथे एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे 5 - y इज इक्वल टू 3. आता काय करू आपण, 5ला राईट हँड साईडला घेऊन जाऊ. म्हणजे -y इज इक्वल टू 3 - 5. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. मग काय होईल, -y इज इक्वल टू याचं सबस्ट्रॅक्शन येईल -2. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. मायनस मायनस कॅन्सल झालं तर वायची व्हॅल्यू मिळून जाईल 2. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली, वायची व्हॅल्यू 2 मिळाली. म्हणजे ग्रेटर नंबर 5 अँड स्मॉलर नंबर 2. ग्रेटर नंबर x इज इक्वल टू 5 आणि स्मॉलर नंबर y इज इक्वल टू 2. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 2. कंप्लीट द फॉलोइंग. आय एम रेक्टँगल. आणि इथे आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात, कॉन्ग्रुअंट असतात. आणि काय म्हटलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y.
फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. तर आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. तर आता बघा, रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुअंट असतात. तर याच्यावरनं आपल्याला 2 इक्वेशन मिळून जाईल. तर अपोजिट साईड कॉन्ग्रुअंट आहे म्हणजे पहिलं इक्वेशन काय मिळेल आपल्याला, 4x मायनस वाय इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. अपोजिट साईड कॉन्ग्रुअंट. आता याला रिअरेंज करू. एक्सच्या जवळ एक्स आणू, वायच्या जवळ वाय आणू. 4x 2x राईटनी लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होऊन जाईल म्हणजे -2x मायनस वाय, आणि वाय राईट टू लेफ्ट येईल तर त्याची साईन चेंज होईल प्लसची -y इज इक्वल टू 8. आता लाईक टर्मची सबस्ट्रॅक्शन. तर 4x मायनस 2x किती होऊन जाईल, 2x, आणि -y लाईक टर्म आहे तर साईन सेम आहे तर ॲडिशन होईल. मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, तर -y आणि -y काय होऊन जाईल, -2y इज इक्वल टू 8. आता हे इक्वेशन 1 मिळालेलं आहे, पण याला आपण 2नी डिवाइड करून सिम्पल करू शकतो. 2नी जर डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 4 जार, म्हणजे याला लिहू शकतो x मायनस वाय. 2नी डिवाइड केलं 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, याला 2नी डिवाइड केलं तर 4 येऊन जाईल. हे झालं इक्वेशन 1. आता अपोजिट साईड कॉन्ग्रुअंट असतात तर x प्लस 4 इज इक्वल टू 2y होऊन जाईल. सेकंड कंडिशन, x प्लस 4 इज इक्वल टू 2y. याला आपण सायमल्टेनियस इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये लिहून घेऊ. म्हणजे 2yला इकडे आणू लेफ्ट हँड साईडला आणि 4ला राईट हँड साईडला लिहून घेऊ. म्हणजे x 2y लेफ्ट हँड साईडला येईल तर याचं साईन चेंज होईल -2y, आणि 4 राईट हँड साईडला जाईल तर याचं साईन चेंज होऊन जाईल -4. तर आता आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले, आणि आता आपण या 2 सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व करू. काय करू, x आणि yच्या व्हॅल्यूज काढू. तर आता बघा, इथे x आहे, इथे पण x आहे. जर आपण याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल, xच्या टर्म कॅन्सल होईल आणि आपल्याला yची व्हॅल्यू मिळेल, आणि yची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर xची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल, इक्वेशन 1 मायनस 2. तर इक्वेशन 1 काय आहे आपलं, x मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि इक्वेशन 2 काय आहे, x मायनस 2y इज इक्वल टू -4. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल, साईन चेंज होईल. तर इथे मायनस होईल, इथे मायनस आहे तर प्लस होईल, आणि इथे मायनस आहे तर प्लस होईल. आणि आता आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. तर x मायनस x कॅन्सल होऊन जाईल, आणि इथे कोणती साईन वापरायची, प्लसची. +2y मधनं -y जर सबस्ट्रॅक्ट केलं तर इथे काय राहील, y राहील, आणि इथे पण प्लसची साईन वापरावं लागेल खाली असलेली. 4 + 4 किती होऊन जाईल, 8. म्हणजे yची व्हॅल्यू किती मिळाली, 8. आणि ही व्हॅल्यू आता इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुटअप करा. आता आपण 1 मध्ये पुटअप करू. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. काय आहे इक्वेशन 1 आपलं, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती ठेवायची आहे, वायची व्हॅल्यू 8, म्हणजे x मायनस 8 इज इक्वल टू 4. म्हणजे आता काय होईल, x इज इक्वल टू 4, -8 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, मायनस आहे तर प्लस होईल, आणि x इज इक्वल टू
8 आणि 4 12. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्या आणि आता आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ रेक्टँगल आणि पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. तर पहिले आपण काढू एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल याचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू, अच्छा पहिले आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ काढावं लागेल. तर लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल काय दिली आहे आपल्याला? तर 4x मायनस वाय. काय दिली आहे? 4x मायनस वाय. 4x मायनस वाय म्हणजे काय होईल? 4 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 12 मायनस वायची व्हॅल्यू आहे 8. म्हणजे काय होईल? 12 4 जार 48 मायनस 8. तर किती होऊन जाईल? 40 होऊन जाईल. आता काय काढायची आहे आपल्याला? ब्रेड्थ. ब्रेड्थ किती दिली आहे आपल्याला? 2y. इज इक्वल टू 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. म्हणजे किती होऊन जाईल? 16 होऊन जाईल. आणि आता आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ रेक्टँगल. काय काढायचा आहे? एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड्थ. तर आपली लेंथ किती आली आहे? 40 आणि ब्रेड्थ किती आली आहे? 16. मग काय होईल? 16 4 जार 64 आणि हे 0. एरिया कशामध्ये असते? स्क्वेअर युनिटमध्ये असते, म्हणजे स्क्वेअर युनिट. आता आपल्याला काय काढायचं आहे? पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. आता पेरीमीटरचा फॉर्म्युला काय? ट्वाइस लेंथ प्लस ब्रेड्थ. लेंथ प्लस ब्रेड्थ. आता ट्वाइस लेंथ किती काढली आपण? 40. ब्रेड्थ किती काढली आहे? 16. इज इक्वल टू 2 इंटू याची ॲडिशन काय होऊन जाईल? 56 होऊन जाईल. आता याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे? 2नी. 6 2 जार 12 कॅरी 1. 5 2 जार 10 आणि 1 11 म्हणजे 110 युनिट. प्रॉब्लेम 3. द सम ऑफ father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add to the age of his son, the sum is 95. Find their present ages. तर आपल्याला प्रेझेंट एजेस काढायचे आहे फादर्सचे आणि सनचे. तर लेट प्रेझेंट एज ऑफ फादर बी x इयर अँड प्रेझेंट एज ऑफ सन बी y इयर. आता दोन कंडिशनचे दोन इक्वेशन मिळेल. पहिलं काय आहे? सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ ही सन इज 70. तर फादर्सचं एज किती आहे? x आणि सनच्या एजची काय करायची आहे? ट्वाइस म्हणजे 2y होईल. आणि याची जी ॲडिशन आहे दोघांच्या एजची सम दिलेली आहे 70. हे झालं आपलं इक्वेशन 1. आणि सेकंड कंडिशन काय आहे? इफ डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज किती आहे? x. डबल म्हणजे 2x अँड ॲड टू द एज ऑफ सन. आणि याच्यामध्ये आपल्याला प्लस सनचं एज जे आहे ते ॲड करायचं आहे. तर याची सम किती होणार आहे? इज इक्वल टू 95. हे दोन इक्वेशन मिळाले सायमल्टेनियस. आता याला आपल्याला सॉल्व करून x आणि yच्या व्हॅल्यूज काढावं लागेल. आता आपल्याला एक तर एक्सचे कोएफिशियंट सारखे करावं लागेल, नाही तर वायचे.
तर आपण एक्सचे कोएफिशियंट सारखे करू. एक्सचे कोएफिशियंट सारखे केले आणि सबस्ट्रॅक्ट करून कॅन्सल केले तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल आणि ती वायची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर इक्वेशन 1ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर इथे 2x होईल आणि हे 2x सबस्ट्रॅक्शननी कॅन्सल होईल. म्हणून आपण काय करू, इक्वेशन 1ला 2नी मल्टिप्लाय करू आणि मग या दोन इक्वेशनचं काय करू, सबस्ट्रॅक्शन. इक्वेशन 1 - 2. तर पहिलं इक्वेशन जे आहे फर्स्ट इक्वेशन त्याला आपण 2नी मल्टिप्लाय करू आणि इक्वेशनला एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 × x काय होऊन जाईल, 2x प्लस 2 × 2 म्हणजे 4y होईल आणि 70 × 2 म्हणजे 140 होऊन जाईल. हे झालं पहिलं इक्वेशन. याच्या खाली सेकंड लिहून घेऊ. 2x प्लस y इज इक्वल टू 95. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर सेकंड इक्वेशनच्या ईच टर्मची साईन चेंज करावं लागेल. म्हणजे इथे मायनस होईल, इथे मायनस होईल आणि इथे मायनस होईल. आणि आता आपल्याला याचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. आता काय होईल, 2x - 2x कॅन्सल होईल आणि 4y - y किती होईल, 3y. आणि इथे 10 - 5 5 कॅरी 1 10 होईल. 14 - 10 4 म्हणजे 45 होऊन जाईल. म्हणजे y इज इक्वल टू काय होईल, 45 मल्टिप्लायचा म्हणजे मल्टिप्लायचा नंबर डिवाईडला येईल. म्हणजे इथे 3 होईल. हे किती आहे, 45 आहे. 45 डिवाइड बाय 3. मग 3नी डिवाइड केलं तर किती येऊन जाईल, 15 येऊन जाईल. तर वायची व्हॅल्यू मिळाली. ती वायची व्हॅल्यू आता कुठे ठेवावं लागेल, इक्वेशन 1मध्ये पुट करावं लागेल. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 आपलं काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे आपलं इक्वेशन 1 आहे. या इक्वेशनमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू 15 ठेवायची आहे. म्हणजे x प्लस 2 × वायची व्हॅल्यू ठेवायची आहे 15 इज इक्वल टू 70. तर x इज इक्वल टू x प्लस 15 × 2 30 इज इक्वल टू 70. मग x इज इक्वल टू काय होईल, 70 - 30 म्हणजेच x इज इक्वल टू 40. म्हणजे प्रेझेंट एज ऑफ फादर्स किती झाले, 40 इयर अँड प्रेझेंट एज ऑफ सन इज 15 इयर. प्रेझेंट एज ऑफ फादर किती होईल, x इज इक्वल टू 40 इयर अँड प्रेझेंट एज ऑफ सन काय आहे, y इज इक्वल टू 15 इयर. Problem 4. The denominator of a fraction is 4 more than twice the numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. तर आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. तर लेट न्यूमरेटर बी x. लेट न्यूमरेटर बी x and डिनॉमिनेटर बी y. म्हणजे फ्रॅक्शन कोणता होईल, x अपॉन y. तर आता फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन दिले आहे. पहिली, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर काय आहे, y आहे
आणि डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या ट्वाईसपेक्षा 4नी ग्रेटर आहे. म्हणजे इथे साईन कशाची येईल इज इक्वल टू. तर डिनॉमिनेटर म्हणजे वाय न्यूमरेटरच्या ट्वाईस म्हणजे 2x याच्यापेक्षा 4नी ग्रेटर आहे +4 इथे इज इक्वल टू. आता या इक्वेशनला आपण अरेंज करू. काय होईल 2x वायला राईट करून लेफ्टला आणलं तर याचं साईन चेंज होईल -y आणि 4ला राईटला नेलं तर लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल -4. हे झालं इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधनं आपल्याला 6 रिड्यूस करायचं आहे. तर न्यूमरेटरमधनं 6 रिड्यूस केलं तर x - 6 होईल आणि डिनॉमिनेटरमधनं 6 रिड्यूस केलं तर y - 6 होईल. आणि काय म्हटलं आहे डिनॉमिनेटर किती टाईम्स होणार आहे 12 टाइम्स द न्यूमरेटर. तर हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होत आहे. तर आपल्याला न्यूमरेटरला 12नी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे दोन्ही कसे होऊन जाईल इक्वल होऊन जाईल. मग आता या इक्वेशनला सॉल्व करावं लागेल. 12 × x 12x मायनस 12 6 72 इज इक्वल टू y - 6. आता काय करावं लागेल आपल्याला अरेंज करावं लागेल. म्हणजे 12x वायला लेफ्ट हँड आणावं लागेल लेफ्ट हँड साईडला तर त्याची साईन चेंज होईल -y इज इक्वल टू -6 आणि -72 राईट हँड साईडला जाईल तर +72 होऊन जाईल. मग इक्वेशन आपल्याला कसं मिळेल 12x - y इज इक्वल टू 72 - 6 म्हणजे 66 होऊन जाईल इक्वेशन 2. आता आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. याला सॉल्व करून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यूज काढावं लागेल. तर इथे बघा इक्वेशन 1मध्ये -y आहे आणि 2मध्ये पण -y आहे. तर आपण याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर एक साईन चेंज होऊन प्लस होऊन जाईल. तर +y आणि -y काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि yच्या व्हॅल्यूज कॅन्सल झाल्या तर आपल्याला इक्वेशन एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल आणि ती व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर वायची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण काय करू इक्वेशन 2 - 1 करू. काय करू इक्वेशन 2 - 1. तर इक्वेशन 2 काय आहे 12x - y इज इक्वल टू 66 आणि दुसरं आहे इक्वेशन 1 2x - y इज इक्वल टू -4. आता आपल्याला याचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर काय करावं लागेल इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर खाली जे इक्वेशन आहे त्याच्या प्रत्येक टर्मची साईन चेंज करावं लागेल. इथे मायनस आहे तर प्लस आणि मायनस आहे तर प्लस. आता 12x - 2x किती होईल 10x +y -y कॅन्सल होऊन जाईल आणि 66 आणि 4ची ॲडिशन करावं लागेल. प्लसचं साईन वापरायचं आहे तर 70 होऊन जाईल. आणि मग आता x इज इक्वल टू काय होईल 70/10 न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला आणि 10नी डिवाईड केलं तर x इज इक्वल टू 7. आता xची व्हॅल्यू काय मिळाली 7. ते आपल्याला इक्वेशन 1 नाही तर 2मध्ये पुटअप करावं लागेल. तर आपण कशात पुट करू इक्वेशन 1मध्ये. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला yची व्हॅल्यू मिळेल. तर इक्वेशन 1 काय आहे आपलं 2x - y इज इक्वल टू -4. 2x - y इज इक्वल टू -4. आता इथे आपल्याला काय करावं लागेल xची व्हॅल्यू 7 ठेवावं लागेल.
म्हणजे 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आपण 7 ठेवली तर मायनस वाय इज इक्वल टू -4. आता काय होईल 7 इंटू 2 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. मग मायनस वाय इज इक्वल टू -4 आणि 14ला राईट हँडला नेलं तर त्याची साईन चेंज होईल, प्लसची मायनस होईल, -14. आता काय होईल मायनस वाय इज इक्वल टू साईन कशा आहे सेम आहे, सेम साईन असेल तर ॲडिशन होते, तर मायनसची ॲडिशन मायनसमध्ये म्हणजे किती होईल 18 होईल. आणि आता मायनस मायनस कटले तर वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल 18 होऊन जाईल. तर मग आपल्याला काय काढायचं होतं फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन आपलं काय आहे एक्स अपॉन वाय. तर आता आपण एक्सची व्हॅल्यू किती काढली आहे 7 आणि वायची व्हॅल्यू काढली आहे 18 म्हणजे आपला फ्रॅक्शन झालं 7 अपॉन